तोंडाला पाणी सुटेल असा मी मस्तपैकी चमचमीत असा हा मसाला पाव बनवलेला आहे। चला बघूया याला लागणारं साहित्य। बारीक चिरलेला कांदा, टमाटर, शिमला मिरची, गाजर, थोडा अद्रक लसूणचा कूट घ्यायचा, थोडं अमूल बटर घ्यायचं आणि हे असे 2 नरम पाव घ्यायचे आणि पावभाजी मसाला असा हा पॅकेट घ्यायचा। सर्वप्रथम कढाईमध्ये थोडंसं बटर टाकायचं, याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, टमाटर, अद्रक लसूणचा कूट टाकून छानपैकी व्यवस्थित याला परतून घ्या। थोडं नरम सॉफ्ट झालं की याच्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला, गरम मसाला, धना पावडर हे सगळं टाकून एकजीव करून घ्या आणि चांगली याची ग्रेव्ही बनवा। तेल अजिबात वापरायचं नाही, अमूल बटर मध्येच हे फ्राय करायचं। थोडी कोथिंबीर टाकायची, थोडं पाणी टाकून मस्त याची ग्रेव्ही बनवा आणि मग हे पावाचे असे 2 भाग करून चांगले मसाल्यामध्ये एकजीव करून घ्या, म्हणजे कोटिंग करून घ्या। फोल्ड करायचे असे, वरून कोथिंबीर टाकायचं आणि गरमागरम हे घरच्या घरी मसाला पाव तयार करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।